नमस्कार, पुन्हा एकदा माझ्या सर्व माता भगिनींचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत। आतापर्यंत माझी लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये जुलै आणि ऑगस्टचे बहुतेक सर्वच महिलांना मिळालेले आहेत। त्याचबरोबर जवळपास 50,000 महिलांचे अर्ज जे आहेत ते रिजेक्ट सुद्धा झालेले आहेत। तसेच पहा, अनेक महिलांच्या अकाउंटमध्ये जे होते जुलै आणि ऑगस्ट असे 2 महिन्याचे 3000 रुपये आले देखील होते, परंतु काही वेळातच बँकेकडून ते पैसे डेबिट दाखवण्यात आले, म्हणजेच ते पैसे बँकेने कापून घेतले। आता आमचे पैसे बँकेकडून का कापण्यात आले, त्याचप्रमाणे आमचे अर्ज जे होते ते रिजेक्ट का करण्यात आले, या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहेत। त्याचबरोबर अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण पहा आणि पुढील अपडेट करिता अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका। ज्या महिलांचे पैसे बँकेद्वारे कट करण्यात आले आहेत त्या महिलांना देखील ते पैसे आता मिळणार आहेत। ते कसे मिळणार ते संपूर्ण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात। आता आपणाकडे आलेली पहिली अपडेट आपण पाहूया। सप्टेंबर महिन्यात अर्ज करता येणार। आता ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले आहेत त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात अर्ज करता येणार आहेत, त्यामुळे त्या महिलांना दिलासा मिळाला आहे। ठीक आहे, आता येथे पहा, मी तुम्हाला उगीच आशा दाखवणार नाही। जर तुमचं इन्कम 2.5 लाखापेक्षा जास्त असेल आणि तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल किंवा तुमच्या घरात कोणी, तुमचे पती किंवा तुमच्या मुलांपैकी कोणीही सरकारी नोकरी करत असेल तर तुम्हाला मात्र पुन्हा फॉर्म भरूनही तो फॉर्म जो आहे तो रिजेक्ट दाखवला जाईल। परंतु इतर काही तुमच्या चुका झाल्या असतील तर तुमचा फॉर्म नक्की अप्रूव्ह होऊन जाईल। पुढे पहा ते काय म्हणतायत, या महिलांना मोठा धक्का देखील बसणार आहे, कारण ज्या महिलांना सप्टेंबर आधी अर्ज करता आला नाही आहे त्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्याचा निधी म्हणजेच 3000 रुपये मिळणार नाहीत, त्यामुळे त्या महिलांना मोठा धक्का बसणार आहे। आता येथे पहा, जी सुरुवातीला आपल्याकडे अपडेट होती तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की जर तुम्ही सप्टेंबरमध्ये सुद्धा फॉर्म भरलात तरी तुम्हाला 3 महिन्याचं जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असं 4500 रुपयाचं पेमेंट केलं जाईल। परंतु आता ते म्हणत आहेत की तुम्हाला फक्त 1500 रुपयेच सप्टेंबरचं पेमेंट केलं जाणार आहे। त्याचबरोबरीनं जुलै आणि ऑगस्टमध्ये ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले होते त्यांनी जर आता सप्टेंबरमध्ये सुद्धा फॉर्म भरला तरी त्यांना 1500 म्हणजे सप्टेंबरचं 1 महिन्याचंच पेमेंट मिळणार आहे। आता येथे पहा, ही अतिशय मोठी अपडेट आपणाकडे आलेली आहे। महिलांना नेमकी काय अडचण येत होती, येथे पहा, लाडकी बहीण योजना 3000 रुपये यांनाच मिळणार, कापून घेतलेले पैसे जमा होणार। राज्य सरकार, महिलांना नेमकी काय अडचण येत होती, आता येथे आपण पाहू शकतो 3000 रुपये कोणाला मिळणार आहेत त्याबद्दल, तसेच ज्या महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये वर्ज करण्यात आले होते, 3000 रुपये जमा करण्यात आले होते, त्यांचे पैसे जे कट झाले आहेत ते त्यांना कशा प्रकारे मिळू शकणार आहेत याविषयी त्यांनी काय म्हटलं आहे आपण पाहूयात। माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांच्या बँक खात्यात सरकारने जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण 3000 रुपये टाकले आहेत। आतापर्यंत 1 कोटीपेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा करण्यात आली आहे। महिलांचे आधार कार्ड ज्या बँक खात्याला लिंक आहे त्या बँक खात्यावर हे पैसे टाकण्यात आले आहेत, मात्र अनेक लाभार्थी महिलांचे पैसे बँकेने कापून घेतले आहेत। आता येथे पहा, मगाशी सांगितल्याप्रमाणे अनेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे जे होते ते जुलै आणि ऑगस्टचे आले होते, परंतु बँकेने ते पैसे लगेच डेबिट केले, म्हणजे बँकेमध्ये पैसे आल्यानंतर काही वेळातच बँकेने ते पैसे कापून घेतले। त्या पैशामधून काही रक्कम कापून घेतली किंवा अनेक महिलांचे पूर्णतः पूर्ण 3000 रुपयेच कापून घेतले गेले आहेत। आणि बँकांद्वारे त्याची कारणे काय देण्यात आली, नियमित बॅलन्स न ठेवल्यामुळे लागणारे चार्जेस, तसेच इतर दंडात्मक कारवाईच्या नावाखाली महिलांना मिळालेल्या 1500 ते 3000 रुपयातील काही रक्कम कापून घेण्यात आली आहे। म्हणजेच राज्य सरकार लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रति महिना 1500 रुपये या हिशोबाने
पात्र महिलांच्या बँक खात्यावर पैसे टाकले आहेत। अनेक महिलांना मात्र ही संपूर्ण रक्कमच मिळालेली नाही। आता इथे अनेक महिलांनी जे आहेत ते आपले बँक खाते ओपन केले होते, पण अनेक महिने त्यांनी ते ऑपरेट केले नसल्यामुळे बँकांनी यांच्यावर कार्यवाही करताना त्यांचे आलेले पैसे कापून घेतले आहेत। तसेच अनेक महिलांचे जे होते ते काही कर्ज असतील, त्यामुळे ते थकबाकी जी राहिली होती त्या अंतर्गत त्यांनी ते पैसे इथे कापून घेतले आहेत। आता राज्य सरकारने यावर काय दखल घेतली आहे ते आपण आता थोडक्यात पाहूयात। राज्य सरकारने घेतली दखल। याच कारणामुळे अनेक महिलांनी आम्हाला बँक पैसे देण्यास नकार देत असल्याची तक्रार केली, तर काही महिलांनी आम्हाला लाडकी बहीण योजनेची संपूर्ण रक्कम मिळालीच नाही असे सांगितले होते। राज्य सरकारने महिलांच्या याच अडचणीची दखल घेतली आहे। राज्य सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागाने बँकांना याबाबत सूचना दिल्या आहेत। आता आनंदाची बातमी अशी आहे की ज्या महिलांचे पैसे माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बँकेमध्ये 3000 रुपये आले होते, परंतु त्यातली काही रक्कम किंवा संपूर्ण रक्कम कापून घेतली गेली आहे, त्या सर्व महिलांना आता ते पैसे पुन्हा बँकेमध्ये मिळणार आहेत। आणि हे पैसे येण्याची सुरुवात जी आहे ती आज सोमवारपासून झालेली आहे। तर तुम्ही एकदा चेक करून पहा तुमच्या अकाउंटमधून पैसे जे गेले होते ते पुन्हा आले आहेत की नाही, आणि नसतील आले तर बँकेमध्ये जा, ते त्यांना विचारा की आमचे पैसे कट झाले होते ते आले का नाही आहेत। त्याचबरोबर त्यांनी जर तुम्हाला सांगितलं ॲप्लिकेशन करा, ते एक ॲप्लिकेशन करून द्या। त्यामध्ये मराठीमध्ये ॲप्लिकेशन करा, तुम्हाला हिंदीमध्ये करायचं हिंदीमध्ये करा, त्यामध्ये तुम्ही डेट मेन्शन करा, ह्या अमुक तारीखला आमचे पैसे माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आले होते, परंतु लगेचच कट झाले आहेत, किती अमाऊंट कट झाली तेही तुम्ही तिथे मेन्शन करा। खरं तर तुम्हाला ॲप्लिकेशन करण्याची गरज देखील नाही आहे, परंतु बँक असं म्हणाली तर सिंपल तुम्हाला एक ॲप्लिकेशन अशा प्रकारे करून द्यायचं आहे, कारण बँकांना हे पैसे देणे अनिवार्य आहे। कारण महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी असे आदेशच बँकांना दिलेले आहेत। त्यामुळे तुमचे पैसे आता पुन्हा तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये येऊन जातील, यामध्ये शंका नाही। त्याचबरोबरीनं पुढल्या महिन्यापासून जे पैसे तुमचे जमा होतील तेही तुमचे बँका आता कट करू शकणार नाही। तरीही तुम्हाला अजून काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता, त्यावर मी तुम्हाला नक्कीच सोल्युशन देईन। पुढील अपडेट करता अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या, बेल आयकॉन दाबा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक मात्र अवश्य करा। तर आता इथेच थांबतो, पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। तोवर तुमची रजा घेतो, काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, टेक केअर अँड बाय बाय।